धन्यवाद. सर्व कमिटी मेंबर सुद्धा आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. सेकंडला केतन, 9 सेकंडला आपण पाहतोय साहिल. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आलेत मंदार. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फाईन लेगला खेळलाय. चेंडू गेला टन टन करत चौकार. केतनच्या बॅटीतून चांगली झाली आहे, मात्र यावेळेला मंदार करणार काय कमबॅक हा इतर येणारा काल आणि वेळच सांगू जाईल. चौकारच्या साईने सुरुवात झाली आहे. यावेळेला एसटी रक्षक चुकलेत. पंचांचा विचार येतो वाईट +1. धावसंख्येत 2 वाढ. 6 धावा फलकावरती. यावेळेला आडव्या बॅटीने खेळलाय, फ्लिक केलाय फरदीन काजी स्टाईल मध्ये. चेंडू गेलाय वावा करत चौकार. धावा 4 धावा. ओम यादव यांना विनंती करेन आपण वरती जाऊ नका, खाली या लगेच. पंचाचा इशारा वाईट आणि प्लस हा येतोय चौकार. ये दिल मांगे मोर आया है नशिबाचा चौकार. धावसंख्येत 5 निवाड. धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा. प्लस वाईट पुन्हा एकदा आलाय. खराब गोलंदाजी. या वेळेला की करे पापा पेट्रोल खत्म ही नहीं होता असं म्हणतात ना. जस्ट साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. और यहाँ पर वाइट पे वाइट डालते हुए गेंदबाज मंदार. खराब गेंदबाजी मंदार के द्वारा. और इस बार नजर हटी, दुर्घटना घटी. गेंद जाएगी सीमा पार. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. डीजे वाला काहीच महागडं षटक पहिल्या षटकामध्ये मंदार यांची खराब गोलंदाजी. मरुआई मेटपाडा संघाकडून पुन्हा एकदा कव्हर रिझल्टला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रो मध्ये मंदार अडवत आहेत. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती. ओहो यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा. असं म्हणतात ना, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई. मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा मंदार को झंडू बाम दे गई. जरूर या षटकामध्ये पहिलं महागडं षटक ज्याने 25 धावा खर्च केल्यात. मंदार यांची खराब गोलंदाजी. दुसऱ्या षटकासाठी मूर्ती लहान कीर्ती महान. नाम आहे निशांत कांबळे. छोटा चेतन गोलंदाजीसाठी आलेत. छोटा पॅक बडा धमाका दिशांत गोलंदाजीसाठी. दिशांत कांबळे यावेळेला पहिल्या चेंडूवरती दिशांत कांबळेने घेतली विकेट. फलंदाज झालेत बाद. डीजे बाला झुकेगा नहीं साला. झंडर कटर 90 लगा के आला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे नयन ठाकूर नवीन बॅटर. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतायत दिशांत कांबळे. निशांत कांबळे पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चेंडूला फाईन लेगच्या दिशेने एक मोठी गॅप आहे आणि ती गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्येत 4 निवाड.
धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या येत 29 धाव फलकावरती. पंच आहेत, पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा DRS रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटला तरच पंच घेऊ शकतात. बाकी कोणत्याही टीमला, कोणत्याही खेळाडूंना DRS दिला जाणार नाहीये. एक अशी स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये मी गेलो होतो. कॉमेंट्रीला जर DRS पाहिजे तर 500 रुपये प्रत्येक DRS ला आहे. पण इथं कुठली सवलत नाहीये, त्यामुळे DRS मागू नका, फक्त पंचांसाठी असणार आहे. यावेळेला चेंडू गेलाय थर्ड मॅचच्या दिशेला. बॅकवर्ड पॉइंट. एक धाव घेतली आहे. चांगला प्रयत्न पण पाहतोय जर्मन सुतारपाडा संघ या स्पर्धेमध्ये फलंदाजी करत असताना. यानंतर होणारा सामना सौ नमिता नितीन मालवी पुरस्कृत वरद विनायक शापूर विरुद्ध अल आयशा कॉटेज पुरस्कृत सुब्बान 11 आग्राव. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. ओहो, यावेळेला आपण वॉपस्टिकच्या बाहेर. सन्मान्य राखीजी म्हात्रे सरांना विनंती करेन, आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये असाल तर स्टेजवरून येऊन विराजमान व्हायचं आपलं स्वागत आहे. धावसंख्येत एक निमाड धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुधाई तलवार. बनी तो आबाद नाही तो बर्बाद. आपण पाहतोय राकेशजी म्हात्रे साहेब म्हणजेच सावतामाळी बँकचे मॅनेजर, आमचे परम मित्र, यांचं सहर्ष स्वागत आहे. मग BPL असू दे, बुरुमखान प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना नेहमीच पाहत असतो. राकेशजी म्हात्रे सर, आपला वेलकम. धावसंख्या 32. 32 धावा. 32 धावा धाव फलकावरती. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतं. मी नितीनजी मालवी साहेबांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि यावेळेला फलंदाज झालेत बाद DJ मास्टर बाळा. गोंधली मैदान पर बल्लेबाजी के लिए स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 32 रन स्कोर कार्ड पर निशांत कामले गेंदबाजी करते हुए. मूर्ति लहान कीर्ति महान, छोटा पैक बड़ा धमाका आज इस मैदान पर. इस बार अच्छी फील्डिंग मंदार के द्वारा, पर इस बार कुछ अलग करने की कोशिश करने का प्रयास कर रहे थे और इस बार 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 33 रन. अजीत जी अंपायर सर, मैन फ्रॉम मुंबई, 1 टू गो फेम के ऑफिशियल अंपायर की तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आती हुई. दौर की समाप्ति के बाद धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 33 रन. 26 कोटी को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, इनका जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर आते हुए. न्यू कैंडिडेट, न्यू गेंदबाज दीपक साळवी. सन्मान्य शंकर शेठ जाधव सर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दीपक गेंदबाजी के लिए आते हुए 33 रन स्कोर कार्ड पर. दौर की समाप्ति के बाद पहली ओवर में मंदार ने काफी खर्चीली गेंदबाजी की थी, पर उस रनों को कमबैक, रनों को अंकुश लगाने का प्रयास किया गेंदबाज निशांत कामले ने. पर इस बार दीपक आए, पहली गेंद खराब, एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 34. 34 रन. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुमितजी पवार सर ऑफिशियल अंपायर, त्यांच्या समवेत प्रशांतजी बांदिवडेकर सर, मॅन फ्रॉम पेन, tenniscricket.in ची पूर्ण टीम, नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले सर्व प्रेक्षक वर्ग, या सर्वांचा सहर्ष स्वागत आणि स्वागत केलंय. या वेळेला गोंधलीने गोंधळ टाकलाय. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय चौकार. अडतीस 38. शेवटचं षटक दीपक यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेर, पण या वेळेला पंचांच्या माध्यमातून स्टंपिंग आली आहे. बॉल काउंट होईल, कारण जेव्हा जेव्हा चेंडू का डायरेक्ट विकेट कीपरने काउंट केला आणि जर स्टंपिंग केली तर नक्कीच तो वाईट चेंडू काउंट केला जाईल, याची नोंद घ्या. दिनेशजी म्हात्रे साहेब आणि संगीताजी म्हात्रे मॅडम यांना विनंती करेन, आपण सुद्धा कुठेही असाल प्रेक्षकांमध्ये तर आपण सुद्धा स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. नवीन बॅटर मयूरला आपण पाहतोय. मयूर बल्लेबाजी के लिए आए हैं. दीपक गेंदबाजी करते हुए
धीरे धीरे दर्शकों की यहाँ पर गर्दी होती हुई, क्रिकेट की दर्दी है और क्रिकेट के शौकीन है। और आज इस प्रतियोगिता में अलीबाग तहसील में प्रीतेशी पाटिल, ये पहली प्रतियोगिता है जो अंडरम सर्कल ओपन टूर्नामेंट हमें नजर आ रही है। इस बार गांव टू गांव फॉर्मेट है, इसके बाद होने वाला मुकाबला होगा। नो गेंद, ऑफिशियल अंपायर जी का इशारा। सौ नमिता नितीन मालवी पुरस्कृत वरद विनायक शहापूर संघाचे कर्णधार, त्यांच्या विरोधात अल आयशा कॉटेज पुरस्कृत सुब्बान 11 अग्राव टॅप केलाय, स्वतःच्या पावसावर चेंडू अडवला, एक धाव घेतली, धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या धाव फलकावरती 41 धावा धाव फलकावरती। आता मात्र फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जयनुमान सुतारपाडा चांगल्या रनांची लयलूट करताना पाहतोय, चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि यशस्वी सुद्धा होत आहेत। 41 धावा धाव फलकावरती या वेळेला नो प्लस 4, चेंडू गेलाय सीमा पार, डीजे बाला ना दिवाळी ना दसरा। सन्मान्य दिनेजी मात्रे सर इथं आले, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य नितीनजी मालवी सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय। अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य। आणि या वेळेला संगीता मात्रे मॅडम या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मी नमिता ताई मालवी यांना विनंती करेन की आपलं शुभ असते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। हा सत्कार आहे त्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत। धावसंख्या 4 निवड, धावसंख्या 50, पुन्हा एकदा उच्चांक गाठलाय जयनुमान सुतारपाडा संघाने या स्पर्धेमध्ये। कमालीची फलंदाजी, हायेस्ट धावा ऐकले गेले तर 56 धावा होत्या ज्या सुब्बान 11 संघाने पहिल्या मॅच मध्ये मुणाल वर्सोलकर यांचा संघ आपण पाहिलात आणि मुणाल वर्सोलकरने 10 चेंडू मध्ये 37 धावांचं योगदान दिला होता, शेवट घोड केला होता। आणि या वेळेला पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा कमालीची फलंदाजी, 54 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। शेवटचा एक चेंडू बाकी, हायेस्ट धावांचा पाठलाग तोडणार का जयनुमान सुतारपाडा संघ? 54 झाल्यात। या वेळेला चेंडू अडवलाय, पुन्हा एकदा फेकलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज झालेत बाद। वर्सोलीचे सुमित दादा या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे। मुणाल वर्सोलकर नक्कीच कुठेही स्पर्धा असू द्यात, मग ते अलिबाग तालुक्यामध्ये मुणाल वर्सोलकरला फॉलो करतात, कुठेही असू द्या मॅचेस, सुमित दादा आपलं वेलकम आहे। सन्मान्य संतोषजी वर्तक साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। मी सन्मान्य नितीनजी मालवी साहेबांना विनंती करेन की आपण संतोषजी वर्तक साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। तर नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 54, 55 धावांचा पाठलाग करायचा आहे। हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन आमंत्रित करेन आमचे साथी कॉमेंटेटर्स, रायगडचा बुलंद आवाज प्रीतेजी पाटील सर यांच्याकडे। धन्यवाद। थँक्यू सो मच भाईजान। चला टॉस करण्यासाठी यायचं आहे। सौ नमिता नितीन माळवी पुरस्कृत वरद विनायक शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आहे अल आयशा कॉटेज पुरस्कृत सुभान 11 अग्राव। चला आपण टॉस करण्यासाठी इमिजिएटली यायचं आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपले अलिबाग मुरुड रोहाचे कार्यसम्राट दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा वाढदिवस आहे उद्या, आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा सौ नमिता नितीन माळवी पुरस्कृत भव्य दिव्य अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते। अलिबाग मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आयोजित केली, खऱ्या अर्थानं पारितोषिकांची खैरात या स्पर्धेला पाहायला मिळते। चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे।
गोलंदाजी करणार संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू नाहीये. बॉलर नेम एक्स्ट्रा आहे ना एक प्लेअर, त्याला पाठवा. चला वळूया मैदानाकडे, जेथे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती आले. भूषण आणि निशांत तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज केतन विजयासाठी तब्बल 57 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक मोठं टार्गेट पाहायला मिळतंय. धावसंख्या अगदी एवढंच तेवढी मोठी आहे, पण धावा जर कंप्लीट करायच्या असतील ना, त्यासाठी आक्रमण करावं लागेल, त्यासाठी अटॅक करावा लागेल. तो अटॅक आता मरुवाई मेटपाडा संघ मैदानावरती खेळणार काय? षटक क्रमांक पहिलं घेऊन केतन सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फुटपकचा वापर जरूर पाहायला मिळाला. चेंडू मात्र वाईड आहे, चेंडू अवांतर आहे असं पंचांनी कळवले आणि त्याचमुळे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धावसंख्येने ऑफ द मार्क होतोय बॅटिंग करणारा संघ. नेक्स्ट बॉल. ओहो हो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. पण पुन्हा एकदा आपण पाहतोय लेन्स सापडले नाहीये, रिदम अद्यापपर्यंत मिळाला नाहीये गोलंदाजी खेळणाऱ्या गोलंदाजाला. आपला सूर मात्र त्याला अजून गवसलेला पाहायला मिळत नाहीये आणि एका मागोमाग एक सलगचे 2 चेंडू वाईड आलेले आहेत, अवांतर आलेले आहेत. नेक्स्ट बॉल केतन याचा. एका मागोमाग एक वाईट चेंडू जे आपण पाहतोय बरसात पाहायला मिळते. वाईटची हॅट्रिक झालेली आहे. केतनला मात्र अद्यापपर्यंत लय सापडलेली नाहीये. हो, या दरम्यान काय केलंय तर फलंदाजांनी विश्वासघातकी फटका खेळलाय आणि हा फटका खेळत असताना फलंदाजाला जावं लागेल तंबू मध्ये परत. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा हादरा. हरीश बॅटिंग साठी आलाय. घारू हरीश सावंत आहे बॅट्समन. पाहूया मैदानावरती तो कशा पद्धतीने खेळ सादर करेल. पण 3 चेंडू एक्स्ट्रा आले होते. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघाने गिफ्टच्या रूपात हे 3 चेंडू एक्स्ट्रा अवांतर दिले, पण बॅट्समनने पहिला चेंडूवरती अगदी डेंजरस फटका खेळला आणि त्या फटक्यावरती त्याला जावं लागेल तंबूत परत. पाहूया आता हरीश सावंत मैदानावरती कशा पद्धतीने खेळ सादर करेल. ओ, या दरम्यान हरतचा अफलातून टॅपचा फटका, चेंडू सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. गोलंदाजी करणारा संघ जय हनुमान सुतारपाडा नक्की करतोय का मैदानावरती? 57 धावसंख्येची आवश्यकता असताना आपण पाहतो अगदी बिनतोड सुरुवात. हा 55 पाहिजे, सॉरी थोडा आवाज मगाशी होता तो ओके होता, बेस जरा जास्त येतोय. पण 11 धावा धावफलकावरती आहेत. ओ, या दरम्यान आरेच्या बॅटमधनं आणखीन एक व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फिनॉमिनल बॅटिंग बाय हरीश सावंत. त्याचा क्लास, त्याचा दर्जा तो मैदानावरती दाखवून देतोय. कमालीची कडक बॅटिंग.
का भन्नाट सुरुवात केली. जे एलईडीच्या समोर पब्लिक उभी आहे त्यांना विनंती आहे आपण कृपया तिथून बाजूला व्हायचंय. जे प्रेक्षक उभे आहेत एलईडीच्या समोर 15 धावा. 15 ऑन द बुट. तब्बल 15 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये. अत्यंत फुलातून बॅटिंगचा नजराना पेश केलाय घारू याने लगावला आणखीन एक अत्यंत फुलातून देखणा दर्शनीय दर्जात्मक चौकार. तब्बल 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्यात. भाग्यवती नमिता नितीन वाळवी पुरस्कृत वरदविनायक शहापूर आणि अल आयशा कॉटेज पुरस्कृत सुभान 11 संघाच्या कर्णधारांना आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अग्रावचा कॅप्टन आलाय. शहापूर आपला कॅप्टन पाठवून द्या. पहिल्या षटकात 19 धावा आल्यात. भूषण पळंगे एकोणीस धावा. भूषण पळंगे यांना विनंती आहे आपण त्वरित संपर्क करायचा आहे. ओव्हर क्रमांक सेकंड गोलंदाजीला नयन आलाय. 12 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची सरासरी अपेक्षित आहे. मैदानावरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय निशांत आणि हरेश सावंत अशी जोडी आहे. खऱ्या अर्थानं हरेश एका बाजूने किल्ला लढवतोय. पहिला चेंडू टॅप केलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती एंटर्ड करतोय राज तांडेल. आता मात्र 11 चेंडू 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका पाहिजे आणि खऱ्या अर्थानं स्फोटक फलंदाजी करण्याची कॅपॅसिटी किमया हरेशकडे आहे. हरेशने पहिल्या षटकामध्ये ती बॅटिंग केली होती. प्रवीण डवटे झेंडर कटार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. तुमचा इथे खास विशेष सन्मान केला जाणार आहे. झेंडर कटार प्रवीण डवटे आपण त्वरित व्यासपीठावरती या. मला वाटतं ते घरी चाललेत. प्रवीण डवटे आपण व्यासपीठावरती या. झेंडर कटार वरद विनायक शहापूर संघाने टॉस जिंकलाय पण या दरम्यान क्रॅकिंग ऑफ ट्राय पाहायला मिळालाय. याच पद्धतीच्या फटक्याची नितांत गरज नितांत आवश्यकता आहे मरुआई मेटपाडा या संघाला. या पद्धतीने फलंदाजी होईल का. पण आता मात्र आपण पाहतोय 9 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवर ऑलमोस्ट अटॅक पाहिजे. प्रत्येक चेंडूवरती चौकार पाहिजे. हो या दरम्यान फटका चांगला आहे. फलंदाज मात्र ट्राय करतोय आणि बॅट्समन मात्र आपण पाहतो नक्की काय झालंय. परंतु तो सुरक्षितरित्या क्रीजमध्ये तो पोहोचलाय. हा चेंडू नो आहे आणि मला वाटते धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. अलिबागचा अक्षय पवार आला काय आणि गेला काय. कधी आला कधी गेला काही समजलंच नाही. एक मोठी विकेट. महत्वाचा खेळाडू अलिबागचा अक्षय पवार अगदी लवकर बाद झाला. त्याच्याकडून अपेक्षा खूप जास्त होत्या. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यामध्ये त्याला मात्र यश मिळालं नाही.
सनी आलाय नवीन बॅट्समन. पाहूया सनी कशी बॅटिंग करेल. प्रत्येक चेंडूवर चौकार पाहिजे. येथे मात्र अटॅक केलाय पुढे येऊन, पण चेंडू चांगला आहे. सिंगल मिळेल. मैदानावरती आपण पाहतोय वातावरण गरम झालंय. मैदानावरती माहोल आता खऱ्या अर्थात निर्माण झालाय आणि या स्पर्धेचा थरार आता एक वेगळ्या चरण सीमेवरती जात असताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 30 धावा, म्हणजे आता ऑलमोस्ट प्रत्येक चेंडूवर जरी मोठा फटका आला तरी सुद्धा मरुवाई मेटपाडा संघाचं आव्हान थोडंसं कठीण झालंय. हरेश सावंत अगदी एकाकी झुंज देतोय, पण हरेशला दुसऱ्या बाजूने जी 7 अपेक्षित आहे ना ती 7 मात्र अद्यापर्यंत मिळाली नाहीये. आता मात्र 7 चेंडू 30 धावा. हा चेंडू फार महत्वाचा, हा चेंडू क्रुशियल. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फटका मिस टाइम आहे. ज्या पद्धतीने फटका खेळायचा होता, गॅप मध्ये टाकायचा होता, त्या पद्धतीने हा फटका मात्र खेळता आला नाहीये. बघा यानंतर पहिल्या राऊंडचा चौथा सामना असेल आणि पहिल्या राऊंडचा चौथा सामना संपला की त्यानंतर 5वा सामना जो असेल तो विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभान 11 अलिबाग आणि जे बी ग्रुप हाशिवरे अर्थात विनर वर्सेस विनर या 2 संघादरम्यान असणार आहे. साहिल आलाय गोलंदाजीला. 26 धावा झाल्यात आणि शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जरी प्रत्येक चेंडूवर चौकार आला तरी सुद्धा आव्हान कठीण आहे. राईट आर्म राऊंड विकेटने साहिल आपल्या षटकाला सुरुवात करत असताना पाहूया साहिलची गोलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीने पाहायला मिळेल. एकाकी सुंज देतोय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. हरेश सावंत आपण पाहतोय पहिला चेंडू फेकून देतोय सीमारेषा पलीकडे लॉंग बाहेर आलाय. अफलातून अद्वितीय चौकार हरेशच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका आलाय. हरेश ऑन दी फायर. सेकंड इन रो हरेशच्या बॅट मधनं सलगच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दुसरा शानदार शालीन चौकार. चार चेंडू 21 धावा. येथे आपण पाहतो आणखीन एक शानदार चौकार. चौकारांची हॅट्रिक मैदानावरती. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे तिन्ही चेंडूवर जरी तिन्ही मोठे स्ट्रोक आले तरी मरुवाई मेटपाडा संघ अडचणीत येऊ शकेल. पण एखादा खराब चेंडू आला तर निश्चितपणे मेटपाडा संघ येईल मैदानात मॅच मध्ये. पण येथे मात्र साहिलने टाकलेला सुंदर चेंडू. घारूची आपण पाहतो अत्यंत विस्फोटक इनिंग, पण त्याला मात्र दुसऱ्या टोकाकडून 7 मिळाली नाही. आता एक चेंडू 17 धावा. एक चेंडू 17 धावा. हा रिव्हर्स स्ट्राईक केलाय आणि आपण पाहतोय ते सामना जिंकलाय जय हनुमान सुतारपाडा संघाने. हार्ड लक म्हणावं लागेल. हरेश सावंत याची एकाकी झुंज. त्याने मात्र मैदानावरती सर्वांचीच करमणूक केली, एंटरटेनमेंट केलं, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून जी 7 अपेक्षित होती ती लाभली असती तर सामना रंगतदार झाला असता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय केतन.